जय जिजाऊ जय शिवराय. मी उषा इंगोले पाटील आपल्याशी संवाद साधत आहे. बांधवांनो आणि भगिनींनो, आज 27 जानेवारी रोजी आपल्याला आरक्षण मिळाले अशा पद्धतीचा जल्लोष संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. प्रथमतः या लढ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लढलेल्या सर्व माता भगिनींचं, बांधवांचं आणि खास करून मराठा योद्धा मनोज जरांगे दादा यांचं मी समाज भगिनी म्हणून मनपूर्वक असं अभिनंदन करते. बंधू भगिनींनो, मराठा क्रांती मूक मोर्चा कोपर्डीला एक घटना घडली. मराठा क्रांती मूक मोर्चाला ज्या वेळेला सुरुवात झाली, 58 असे भव्य दिव्य शांततेमध्ये मराठा समाजानं मोर्चे काढले आणि त्या मोर्चाची दखल, शिस्तप्रिय मोर्चाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. बंधू भगिनींनो, मराठा क्रांती मूक मोर्चा या नावापासून सुरू झालेला हा मराठ्यांचा आरक्षणाचा लढा, नंतर मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, चक्का जाम आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, आत्मदहन आंदोलन, चक्री आंदोलन अशा प्रकारचे अनेक आंदोलनं या समाजानं केले. पुणेमधून मराठा क्रांती मूक मोर्चाला ज्या वेळेला सुरुवात झाली तेव्हापासून सक्रिय सहभाग या चळवळीमध्ये माझा स्वतःचा सुद्धा होता, हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. परंतु बांधवांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या लढा आता अंतिम स्वरूपाचा, अंतिम टप्प्यात येऊन पोचलेला असताना पाठीमागे आपण या लढ्यामध्ये जो काही संघर्ष केला आहे त्यामध्ये आपण खूप काही गमावलं, याची सुद्धा आपण आठवण केली पाहिजे. यामध्ये काकासाहेब शिंदेंचा बळी गेला आत्मदहनासारख्या आंदोलनामध्ये, आणि त्यानंतर अनेक लोकांचे बळी गेले आरक्षणामुळे. मला वाटतं की हे सगळं करत असताना अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले, महिलांवरती केसेस दाखल झाल्या. हे सगळं करत असताना अंतरवाली येथं परत मनोजदादांच्या रूपाने टिणगी पेटली आणि पुन्हा एकदा या मोर्चाला भव्य दिव्य स्वरूप आलं. बंधू भगिनींनो, अंतरवाली सरटी येथे आंदोलन करणाऱ्या माता भगिनीवर, मुलांवर, तिथल्या आंदोलनकर्त्यांवर सुद्धा लाठीचार्ज झाला. त्यामध्ये अनेक लहान मुलांना मारहाण झाली, महिलांना मोठ्या प्रमाणावरती मारहाण झाली, अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले. महिलांच्या डोक्यामध्ये आपण पाहिलं असेल सोशल मीडियावर 15-15, 20-20 टाके डोक्यांमध्ये पडले. आणि एवढं सगळं चालू असताना, एवढा सगळा संघर्ष, त्याग, बलिदान चालू असताना पुन्हा एकदा हा लढा जो दडपण्याचा प्रयत्न सरकारनं केला होता, तो लढा पुन्हा एकदा नेटानं पुढे नेण्याचं काम मनोज जरांगे पाटील तथा सर्व मावळ्यांनी केलं, म्हणून मला समाज भगिनी म्हणून त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. बांधवांनो, अमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील बसले. त्यानंतर गावामध्ये अनेक कार्यकर्ते अमरण उपोषणाला बसले. अनेक ठिकाणी महिलांनी साखळी उपोषण केलं. त्या साखळी उपोषणाचा एक समाजाचा भाग म्हणून मी स्वतः त्यामध्ये सक्रिय सहभागी होते, हे मी माझं भाग्य समजते. बांधवांनो, या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचे की आज ज्या पद्धतीने आपण आरक्षण मिळाले असा जल्लोष करत आहोत, अध्यादेश सरकारने काढलाय असा जल्लोष करत आहोत, तो अध्यादेश कृपा करून सर्व मराठ्याच्या लेकरांनी वाचावा, ही एक समाज भगिनी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे. काय होतं की नेहमी आपण लढाईमध्ये जिंकतो आणि तहामध्ये हारतो असं म्हणतात, त्याची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट ही की संविधानामध्ये आज भारतामध्ये लोकशाही आहे आणि संविधानामध्ये सभा स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला आहे. आपण आंदोलन करू शकतो, घोषणा देऊ शकतो, एखाद्याच्या विरोधात बोलू शकतो, विरोधात लिहू शकतो, सभा घेऊ शकतो, असं स्वातंत्र्य या भारतामध्ये आहे. कारण
या भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही असल्यामुळे आपल्याला ही सगळी स्वातंत्र्य आहेत असं म्हणावं लागेल. परंतु या लोकशाहीच्या राज्यामध्ये, या देशामध्ये सरकारला गुडघे टेकावे लागतात आणि आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य कराव्या लागतात. मला वाटतं खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा विजय आहे असं म्हणावं लागेल. परंतु बांधवांनो आणि भगिनींनो, आपण आता बारकाईने विचार केला पाहिजे, कारण मराठा आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, या विषयावर अनेक समाज बांधवांनी आपला जीव दिलेला आहे. अनेक माता भगिनींवर केसेस आहेत, अनेक मुलांचं करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे, अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक लोकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. म्हणून मराठा आरक्षणामध्ये माझ्या समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा ऑडिओ मी बनवत आहे. खरं तर मागील काही दिवसामध्ये तब्येत ठीक नसल्यामुळं आता कामानिमित्त प्रवास भरपूर होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं मागच्या या आठवड्याभरामध्ये मी लांब होते, परंतु सोशल मीडियावरच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी अपडेट घेत होते. आणि आज सकाळपासून मी बघत आहे की अनेक पक्षाचे कार्यकर्ते जणू काही माझ्याच पक्षामुळे किंवा माझ्याच नेत्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं की काय असा आविर्भाव आणत आहेत. आपापल्या नेत्याचे फोटो, त्याचं काय डीपी काय काय असतं ते त्याचे फोटो टाकून ते गाणी लावणं, अशा पद्धतीचे प्रकार काही लोक करत आहेत. मला खरं तर कीव येते अशा लोकांच्या बुद्धीची की अरे बाबा, ते पहिलं आरक्षणाचा अध्यादेश तर आपण वाचायला पाहिजे आणि नंतर आणि हे आरक्षण जे मिळालेलं आहे ते कोणत्या पक्षाच्या किंवा याच्या जोरावर नाही मिळालं, तर ते मराठ्यांच्या लढ्यावर मिळालेलं आहे, मराठ्यांच्या एकजुटीवर मिळालेलं आहे आणि मनोज जरांगे दादांच्या प्रामाणिकपणावरती मला वाटतं हे सगळा अध्यादेश वगैरे निघालेले आहेत. परंतु अध्यादेश काढणं किंवा ते मिळणं म्हणजे आरक्षण मिळणं होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या 2 मागण्या होत्या. पहिली प्रथम मागणी होती, तसं मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जर मागण्या पाहिल्या तर त्या भरपूर आहेत. मग कोपरोडीच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाले पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु आता जर अंतिम टप्प्यात जर पाहिलं तर आपल्या प्रमुख अशा 2 मागण्या होत्या, जे मनोज जरांगे दादांनी सुद्धा सांगितल्या होत्या सरकारला. एक तर मराठ्यांची मागणी होती, ओबीसीतून मराठ्यांना 50% आत सरसगट आरक्षण मिळालं पाहिजे, ही आपली मागणी होती. दुसरी होती की आजपर्यंत मराठा क्रांती मूक मोर्चापासून आजपर्यंत आरक्षणात या विषयावर या लोकांवरती, म्हणजे महिला असतील, पुरुष असतील, तरुण वर्ग असतील, तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसगट मागे घेतले पाहिजे, ही आपली दुसरी मागणी होती. म्हणजे आम्हाला ओबीसीतून 50%च्या आत मराठ्यांना सरसगट आरक्षण पाहिजे, ही एक मागणी होती. आणि दुसरी, आमच्यावरती गुन्हे दाखल झालेले, मग ते आंतरवाली सराटीतले गुन्हे असतील किंवा दुसरे म्हणजे रास्ता रोकोच्या आंदोलनातले असतील, मराठा क्रांती मूक कुठलेही आरक्षण या विषयावरती जेवढे आंदोलनं झाली त्याच्यामध्ये झालेले गुन्हे मागे घेतले पाहिजे, अशी एक मागणी होती. आता त्या दोन्ही मागण्या मान्य झाल्यात का ते आपण या अध्यादेशाच्या माध्यमातून बघूया. आता मला असं वाटतं की आरक्षण हे 2 तऱ्हेचं असतं बांधवांनो. आणि पहिलं 2 तऱ्हेचं आरक्षण असतं. त्याच्यामध्ये पहिलं असतं कायदेमंडळात दिलं जाणारं आरक्षण. आता कायदेमंडळात जे असतं ते दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं. ते आता ते 2030 पर्यंत आहे, म्हणजे तो विषय संपला. आता दुसरं जे आरक्षणाचं तऱ्हा असते ती अशी, म्हणजे प्रकार म्हणता येईल, कलम 12 आणि 16 खाली जे आहे ते नोकरी आणि शिक्षण यांच्यात मागास लोकांकरिता असतं ते आरक्षण. त्यामध्ये आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं, ज्यावेळेला त्यांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या समितीमध्ये बोलताना त्यांनी अत्यंत स्वच्छ, अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं होतं की इक्वॅलिटी हा मूलभूत अधिकार आहे, आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही तर ती सुविधा आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे आपण घटनेचे शिल्पकार ज्यांना म्हणतो, त्यांनी सांगितलेलं आहे की इक्वॅलिटी हा मूलभूत अधिकार आहे, आरक्षण ही सुविधा आहे, आरक्षण हा मूलभूत अधिकार असू शकत नाही. हे सर्वांनी आता लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते नियमापेक्षा जास्त मोठं असू शकत नाही. म्हणजे काय, तर 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, हे कोर्टाने आधीच सांगितलेलं आहे. आता मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की पहिलं जे आपलं आरक्षण टिकलं नाही त्याचं कारणच हे आहे, एसीबीसीच्या माध्यमातून जे फडणवीस साहेबांनी, जे आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी जे आरक्षण आपल्याला दिलं होतं ते बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकलं, परंतु ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं.
एक लक्षात घ्या, ज्यावेळेला आपल्याला आरक्षण देतात त्याच्यानंतर त्याच्या विरोधात कोणीतरी जाऊन याचिका टाकते, त्याच्यानंतर त्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये चालतात, त्याच्यानंतर बरेचसे गोष्टी येतात आणि त्यानंतर ते आरक्षण फेटाळलं जातं. असं याआधी झालेलं आहे मराठ्यांसोबत. मुंबई हायकोर्टामध्ये जे आरक्षण मुंबई हायकोर्टाने मान्य केलं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. बांधवांनो, हे वास्तव आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की आणि त्यावेळेला जेव्हा ते आरक्षण आपलं टिकलं नाही त्यावेळेला बरीचशी मला वाटतं याच्यावरती चर्चा झाली आणि इंदिरा साहनी केसमध्ये 9 जजेसनी एका मताने हे मान्य केलं होतं की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही, तशी संविधानामध्ये तरतूद नाही. हे मी मान्य नाही केलं, तर हे इंदिरा साहनी केसमध्ये 9 जजेसनी मान्य केलेलं आहे. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आत्ताची जर भारताची कायदेशीर पोझिशन तुम्ही जर पाहिली तर आत्ताची भारतातील कायदेशीर पोझिशन असं सांगते, आत्ताची स्थिती अशी आहे की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. म्हणून मनोज जरांगे दादांची मागणी ही होती की 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण पाहिजे, आम्ही मागास आहोत. आणि ही मागणी रास्त होती. आता याच्यामध्ये काय झालंय, आणि हे जर आपल्याला बदलायचं असेल म्हणजे 50%च्या वर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल किंवा ते घटनेमध्ये तशी तरतूद करावी लागेल, मग त्याच्यासाठी पुन्हा 11 जणांची एक नवीन बेंच तयार करावी लागेल. ती बेंच काय करेल तर ती पुढे एखादी केस चालवेल आणि ती केस चालवल्याच्या नंतर मग ते ठरेल की ते 50%च्या वर मर्यादा वाढवायची का नाही वाढवायची. तो नंतरचा पार्ट आहे, तो फार किचकट विषय आहे. आत्ता तसं नाहीये. मग आत्ता ट्रिपल टेस्ट नावाचं जे परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की ट्रिपल टेस्टच्या आधारावरती आरक्षण देता येईल. आता पहिल्या 2 गोष्टी समजून घ्या की 50%च्या वर आरक्षण टिकत नाही, हे जजेसनी पण मान्य केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. दुसरं, 50%च्या वर आरक्षण टिकायचं असेल, पाहिजे असेल तर घटनेत तरतूद करावी लागेल. त्याच्यासाठी 11 जणांचे नवीन बेंच तयार करावा लागेल, केस चालवावी लागेल. त्याच्यानंतरचा तो एक वेगळा खटाटोप आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे की ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की याच्या आधारावरती आरक्षण देता येईल. आता ट्रिपल टेस्ट म्हणजे काय, तर नंबर 1 मागास आयोग पाहिजे, नंबर 2 एम्पेरिकल डेटा पाहिजे आणि नंबर 3 50%च्या वर जाता कामा नये. आता मला सांगा, आज जे शासनाने अध्यादेश काढलेला आहे, जे मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या, आरक्षण मिळालं जे आपण असं म्हणतोय, फटाके बिटाके वाजवतात लोक, त्यांना मला विचारायचंय की ट्रिपल टेस्टच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं त्याच्यामध्ये नंबर 1 मागास आयोग पाहिजे, एम्पेरिकल डेटा पाहिजे, नंबर 3 50%च्या वर जाता कामा नये. तो आज निघालेले अध्यादेश या तिन्ही गोष्टीवर टिकतात का, याचा विचार कधी करणार आहोत आपण, याचा विचार आपण करायला पाहिजे. आता शासनाने आज जे अध्यादेश काढले हे याच्यावर बसतात की नाही याचा विचार करणं ही अत्यंत गरजेचं आहे. जरांगे दादांनी मी मगाशी सांगितलं की योग्य मुद्दे धरले होते, आम्ही मागास आहोत, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. परंतु बांधवांनो, आजही तुम्हाला मी स्पष्टपणे सांगते, आपल्याला सरसगट आरक्षण दिलेलं नाही. आजही तुम्हाला सांगते, आज एकनाथ शिंदे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट तुम्ही पहा, नसेल तर डाउनलोड करून घ्या. त्यांनी आज असं सांगितलंय की आजचं सांगते मी 27 जानेवारीचं, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओबीसीला धक्का न लावता, ते काय म्हणाले, ओबीसीला धक्का न लावता कायद्यात टिकणारं म्हणजेच 50%च्या वरचं आरक्षण आम्ही देऊ. हे मी त्यांची ओळ जशाला तशी लिहून घेतली आणि तशाला तशीच तुम्हाला सांगितली. म्हणजे ओबीसीला धक्का न लावता कायद्यात टिकणारं म्हणजेच 50%च्या वरचं आरक्षण आम्ही देऊ. आता असं जर ते म्हणत असतील की 50%च्या वरचं आरक्षण आम्ही देऊ, तर उद्या ते आरक्षण कोर्टामध्ये टिकणारच नाही ना. कारण अगोदरच सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकलं नाही. एसीबीसीचं मराठ्यांना जे दिलं होतं 50%च्या वर दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, म्हणून तर ते नाही टिकलं. सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. जे बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकलं पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. मग हे अध्यादेश उद्या कोर्टामध्ये टिकतील का, जे आज अध्यादेश काढलेत सरकारने? दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की ही जनतेची फसवणूक आहे. मला स्पष्टपणे असं सांगावंसं वाटतं, मी कोणत्याही पक्षाची नाही, कोणत्याही पक्षाला माझा विरोध नाही, परंतु माझ्या समाजाची दिशाभूल होऊ नये म्हणून मी हा ऑडिओ बनवत आहे. आता हे सगळं जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं उद्या, आता आपल्याला जे काय अध्यादेश मिळालेत, ठीक आहे, अगोदरच ओबीसीचं आपलं भांडण झालेलं, जे 50%च्या आत आपल्याला पाहिजे होतं ओबीसीतूनच, ओबीसीचा त्याला विरोध होता. त्यामुळे एक काम चांगलं झालं
ते आरक्षणाचे विरोधक तरी आपल्या समोर आले नेमके डोळ्याच्या पुढे, की खरंच बाबा मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोण आहे, त्या निमित्ताने ते समोर आले. ही एक गोष्ट चांगली झाली. परंतु मलाच तुम्हाला सांगावंसं वाटतं की आता या अध्यादेशाच्या विरोधामध्ये उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्याने याचिका टाकली आणि पुन्हा जर ते सुप्रीम कोर्टामध्ये नाही टिकलं, तर मग आपण काय करणार? आणि हे जर आरक्षण उद्या सुप्रीम कोर्टाने फेटाळलं तर मग आपण काय करणार? आता दुसरा मुद्दा आहे की शासन म्हणते की आम्ही 57 लाख नोंदी सापडल्या. आता 57 लाख नोंदी सापडल्या, त्याच्यापैकी काही हजार लोकांना त्यांनी प्रमाणपत्र दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगावं असं वाटतं की बाबांनो, 57 लाख नोंदी सापडल्या, तुम्ही त्याच्यानंतर त्याला ते कागदपत्र दिले किंवा आरक्षणाचं प्रमाणपत्र जरी दिलं, पण त्यांच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या ना त्याच्या आधी. म्हणजे ते लोक ओबीसी मध्येच होते, मग तुम्ही ओबीसी मध्ये एवढे दिवस झाकून ठेवले, त्या ओबीसी मध्ये असलेल्या लोकांच्या मागच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या. त्याची उणीव सरकार कसं काय भरून काढणार आहे? आणि दुसरी गोष्ट, सगळे सोयरे नावाचं जे मधातच त्यांनी ते एक टाकला शब्द सगळे सोयरे, तर सगळे सोयऱ्यामध्ये उद्या त्यांनी कोणाचा सोयरा, म्हणजे आता समजा मी ओबीसी आहे उदाहरणार्थ, तर मग माझ्या मुलाला ओबीसी मिळायला पाहिजे ना, बरोबर? पण तसं नाही, वडील ओबीसी असतील तरच त्याच्या लेकराला ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे. आई ओबीसी असेल तर मिळणार आहे का? अशा पद्धतीची तरतूद शासनाने केली आहे का? स्पष्टपणा लिहिलाय का त्या सगळे सोयऱ्यामध्ये? तर लिहिलेला नाही. कारण उद्या सगळे सोयरेची व्याख्या नेमकी काय आहे ही शासनानं जाहीर स्पष्ट केलेली नाही. हे कुठंतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज जे काही अध्यादेश काढलेले आहेत ती चांगली गोष्ट आहे. समाजाला आरक्षण मिळावं. मराठा क्रांती मूक मोर्चापासून मी स्वतः सक्रिय सहभागी आहे. प्रत्येक चक्काजाम आंदोलनं असतील, अनेक फोटोग्राफ्स, अनेक बातम्या, याच्यामध्ये कशा पद्धतीने समन्वयक बदलले, काय काय केलं समन्वयकांनी, काय काय दिवे लावले, स्वयंघोषित समन्वयकांनी कशी समाजाची वाट लावली, सगळं मला माहिती आहे. मला एवढंच सांगायचंय की कुठलेही निर्णय राज्य घटनेच्या विरुद्ध किंवा बेसिक कायद्याच्या विरुद्ध असतील तर ते त्याच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. आणि जर हे अध्यादेश जर हा राज्यघटनेच्या विरुद्ध असेल किंवा बेसिक कायद्याच्या विरुद्ध असेल, म्हणजे 50%च्या वर देता येत नाही, असे जे काही छोट्या छोट्या गोष्टी बेसिक असतात याच्या विरुद्ध असेल, तर उद्या जर कोणी सुप्रीम कोर्टामध्ये जर याचिका टाकली तर हे अध्यादेश त्या सुप्रीम कोर्टामध्ये टिकतील का, असा माझ्या बुद्धीला पडलेला एक साधा प्रश्न आहे. परंतु असो, देवाला आपण जिजाऊंना प्रार्थना करूया की मराठ्यांच्या पदरात आरक्षण मिळायला पाहिजे आणि टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे, तरच मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या लढ्याला यश आलं म्हणता येईल. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक आवर्जून एक गोष्ट सांगेल की ज्या पद्धतीने 58 मोर्चामध्ये समाज एकवटला होता, त्याच्यानंतर जरांगे दादाच्या नेतृत्वाखाली हा समाज एकवटलाय. मी आजही तुम्हाला सांगते, सरकारने जरांगे दादांची फसवणूक करू नये किंवा जरांगे दादाच्या माध्यमातून मराठा समाजाची फसवणूक करू नये. कारण जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हे अत्यंत प्रामाणिक, अत्यंत साधं, एक गरीब शेतकरी कुटुंबातलं नेतृत्व आहे आणि अत्यंत साधा सरळ माणूस आमच्या मराठा समाजाला लाभलेला हा एक मोठं नेतृत्व आहे. आणि हे नेतृत्व आम्हाला कायम हवंय. नक्कीच जरांगे दादांच्या माध्यमातून समाजाचं नक्की भलं होईल, याच्यानंतरही होईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु आज जे काही अध्यादेश काढलेत याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा, अनेक पक्षाच्या लोकांनी करावा, नेत्यांनी करावा आणि खास करून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी करावा. कारण आज प्रत्येक जण माझ्याच पक्षामुळे आरक्षण मिळाले, माझ्याच नेत्यामुळे आरक्षण मिळाले, अशा पद्धतीचा आव जर आणत असतील तर सामाजिक कार्यकर्त्यांनी कुठंतरी यांना रोखलं पाहिजे, यांना समजावून सांगितलं पाहिजे. तो अध्यादेश, मला वाटतं की त्या अध्यादेशाचं वाचन झालं पाहिजे घरोघरी. तो अध्यादेशाची प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना ह्या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्या पाहिजे. एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. खूपच घाई न करता फटाके फोडण्याची आपण तो अध्यादेश पहिलं समजून घेतला पाहिजे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. पुन्हा एकदा सर्व मराठा समाज एकवटला त्याबद्दल त्या समाजाचं प्रथमतः समाज भगिनी म्हणून अभिनंदन करते. याही पुढे अशीच एकजूट ठेवूया आणि आपल्या समाजाच्या हितासाठी काम करत राहूया, एवढंच सांगेल. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. आपली समाज भगिनी उषा इंगोले पाटील, पुणे.